नाची बेडी या मालिकेच्या 11 एप्रिलच्या भागामध्ये आता मात्र इकडे रुक्मिणी सांगत असते, उद्याचा मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा, म्हणून मी आता अन्वीच्या आयुष्याची पण नवीन सुरुवात व्हावी यासाठी अन्वीसाठी एक स्थळ बघितलेलं आहे। यावरती रत्नाकर म्हणतो, वहिनी पण आपण इतकी घाई करण्यात काही अर्थ नाहीये, या सगळ्यामध्ये आपण खूप घाई करतोय असं नाही का तुला वाटत? यावरती मग मात्र रुक्मिणी म्हणते, हे बघ ते ना अन्वीच्या गुणदोषांसकट अन्वीला एक्सेप्ट करायला तयार आहेत, म्हणजे या सगळ्यामध्ये अन्वी प्रेग्नंट आहे हे सत्य त्यांना माहिती आहे आणि तरी सुद्धा ते लग्नाला तयार आहेत, म्हणून मी हे लग्न करून देण्यासाठी तयार आहे। आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये, अन्वीला उद्या पाहायला ते येत आहेत। यावरती राघव म्हणतो, खरंच असा मुलगा एक्झिस्ट करतो का की ज्याला माहिती आहे की अन्वी प्रेग्नंट आहे तरी लग्न करणार आहे? कोण आहे तो मुलगा? यावरती रुक्मिणी म्हणते, प्रमोद आहे तो उद्या आला की तुम्ही त्यांच्याशी भेटा, बोला मग, पण माझा निर्णय पक्का झालेला आहे, या निर्णयामध्ये कोणतीही कसूर होणार नाही असं म्हणत रुक्मिणी आपल्या मतावरती ठाम असते। काहीही झालं तरी अन्वीचं लग्न मी त्याच माणसासोबत लावून देणार। आता सगळेच जण गप्प बसतात की रुक्मिणी सोबत कोण काय बोलणार। दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे गुढीपाडव्याची सगळी तयारी होत असते, सगळेजण गुढी उभारत असतात। गुढी उभारत असताना मात्र आता सगळ्यांच्या मनामध्ये अन्वीबद्दलचाच विचार चालू असतो। त्याच वेळेला गुढीची उभारणा करताना रत्नाकर म्हणतो, या घरामधील सुखशांती असंच होऊ दे, सगळ्या मुलाबाळांचं सगळं चांगलं होऊ दे अशी रत्नाकर गुढीकडे प्रार्थना करत असतो। राजश्री सुद्धा गुढीकडे प्रार्थना करत असते आणि सगळेजण गुढीपाडव्याचं पूजन करतात। त्यानंतर रुक्मिणी म्हणते, आजचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्याच दिवसाला मी प्रमोद आचरेकर यांना आता अन्वीला भेटायला बोलवलेलं आहे, त्यामुळे अन्वीला तयार करून घेऊन या। अन्वी म्हणते, आजी मी हे लग्न करणार नाहीये। यावरती रुक्मिणी म्हणते, तुझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, रेश्मा जा तिला तयार करून आण। सिंधू म्हणते, एक मिनिट। यावरती रुक्मिणी म्हणते, मला तुमच्या दोघांचं काहीही बोलणं ऐकायचं नाहीये, रेश्मा तुला सांगितलं ना। सिंधू म्हणते, मी जाते। यावरती रुक्मिणी म्हणते, काही गरज नाहीये तिचे कान भरण्याची, तू इथेच थांब असं म्हणत आता मात्र सिंधूला ती थांबायला सांगते आणि रेश्माला तयार व्हायला पाठवते। रेश्मा तयार होण्यासाठी म्हणजे तयार करण्यासाठी येते, त्यावेळेला अन्वी म्हणते, नेसली ना साडी मी, जातो आता इथून, आता अजून काय राहिलंय? तितक्यात तिथे सिंधू येते। त्यावरती मग मात्र अन्वी म्हणते, सांग ना सिम्मा, त्या मुलाला मी पसंत पडावे म्हणून आता मी अजून काय कपडे घालू वेगळे? बोल सांग, तू तरी सांग। यावरती सिंधू म्हणते, अन्वी मी काय सांगते ते ऐक, मी तुला तयार करण्यासाठी आलेलेच नाहीये, हे बघ हे दूध पिऊन घे। यावरती मग मात्र चिडलेली अन्वी म्हणते, मला हे दूध वगैरे काहीच प्यायचं नाहीये, मी तुला सांगते ना मला दूध नको, काही नको। मी तुला एक गोष्ट सांगते, या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला खूप त्रास देत आहात, यापेक्षा मी मरून गेलेली बरी। सिंधू म्हणते, वेड लागलंय का तुला? तू वेड्यासारखं काहीही बडबडू नकोस, आतमधलं बाळ हे सगळं ऐकतंय, त्याच्यासमोर हे असे विषय काढायचे असतात का? अन्वी म्हणते, मग आजीला पण समजत नाही का की या सगळ्यामध्ये मला किती त्रास होतोय ते? अन्वी म्हणते, तू वचन दिलं होतंस ना मला सिम्मा, तू वचन दिलं होतंस की काहीही झालं तरी तू माझं लग्न आरुष सोबत लावून देशील, मग तुला हे तुझं वचन लक्षात नाहीये का? सिंधू म्हणते, अन्वी तू का असं बोलतेस? मला माझं वचन लक्षात आहे, मी माझं वचन लक्षात ठेवलेलं आहे, तू बिलकुल काळजी करू नकोस, माझं वचन मी पाळणार आहे असं म्हणत आता इकडे सिंधू अन्वीला समजवत असते, पण अन्वी काही ऐकत नाही, ती तिकडून रागारागात निघून जाते आणि सिंधूला उलटसुलट बोलायला लागते। रेश्मा म्हणते, हे बघ तू ना मला काही सांगू नकोस, तू मात्र तयार हो लवकर, कारण तिकडे मुलगा येईल आणि मग काकू मला ओरडतील। अन्वी विचार करते, काहीही झालं तरी त्या मुलासमोर मी येणार नाही। मधू म्हणते, हे बघ एक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे अन्वी, तू ना या सगळ्यामध्ये एक्सेप्ट कर की आता तुला हे लग्न करावं लागणार आहे, कारण कसं आहे ना, काकूंने ठरवले म्हणजे ते होणारच। माझं पण राघववरती खूप प्रेम होतं, माझं राघववरती प्रेम होतं, तरी सुद्धा आता मात्र राघव सिंधूवरती प्रेम करतो म्हटल्यावरती मी ते एक्सेप्ट केलं ना, तसंच काकू तुझ्या भल्याचं करतायत, तू हे एक्सेप्ट कर असं म्हणत मग मात्र इकडे आता मधू तिला सल्ला देत असताना इकडे प्रमोद आचरेकरची एंट्री होते। प्रमोदला रुक्मिणी स्वागत करून आत घेते आणि या बसा। आता मात्र प्रमोद आल्यावरती सगळ्यांना वाटतं की हे मुलाचे वडील आहेत, म्हणून रत्नाकर म्हणतो, म्हणजे तुम्ही एकटेच आलात, तुमचा मुलगा नाही का आला? यावरती प्रमोद आता इकडे पाहतो रुक्मिणीकडे तो पाहतो आणि आता रुक्मिणीकडे पाहिल्यावरती रुक्मिणी म्हणते, नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, म्हणजे हाच आहे मुलगा।
असं म्हणत आता मात्र रुक्मिणी इकडे सगळ्यांना हा प्रमोद आचरेकर हाच मुलगा आहे असं सगळ्यांना सांगायला लागते। त्याच वेळेला मात्र आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो। सगळेजण विचार करतात काय आहे हे नक्की, म्हणजे हा मुलगा कसा काय असू शकतो, इतका एजेड मुलगा। मधू मात्र खूप खुश होते कारण तिला पूर्णपणे आता मात्र इकडे अन्वीची वाटच लावायची असते। तेवढ्यात सिंधू येते आणि त्याच वेळेला आता मात्र राघव म्हणतो काकू सिरियसली, यावरती मग मात्र रत्नाकर म्हणतो म्हणजे आमची अन्वी ना तशी खूप लहान आहे वहिनी, तुझ्या लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते। यावरती मग मात्र तो सिंधूकडे बघतो आणि ही आहे का मुलगी असं म्हटल्यावरती मग मात्र राघव म्हणतो नाही, ही एका मुलीची आई आहे, ही माझी बायको आहे आणि ना मुलगी दुसरी आहे। आणि तो नंतर हळूच येऊन रुक्मिणीला म्हणतो काकू खरंच तुला या मुलासोबत अन्वीचं लग्न लावून द्यायचंय सिरियसली, असं म्हणत आता मात्र इकडे राघव विचारत असलेल्या प्रश्नाचं उत्तर रुक्मिणीकडे असतं। रुक्मिणी म्हणते ही माझी नात। यावरती आता मात्र प्रमोदला ती खूप आवडते आणि तुमची नात खूप सुंदर आहे असं म्हणत तो आता अन्वीसोबत बोलण्यासाठी तयार होतो। आणि अन्वी विचार करते हा मुलगा म्हणजे या मुलासोबत माझं लग्न लावतायत। इतका एजेड मुलगा बघून अन्वीला खूप राग येतो। त्यावरती मग मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते यांना अन्वीबद्दल सगळं काही माहिती आहे तरी सुद्धा हे अन्वीसोबत लग्न करायला तयार आहेत। त्यावरती मग मात्र इकडे आता प्रमोद म्हणतो म्हणजे खरंच तुमची नात न खूप सुंदर आहे, कुणीही मुलगा तिच्यासोबत लग्न करायला नक्की तयार होईल असं म्हणत प्रमोद आशाळभूत नजरेने तिच्याकडे पाहत असतो। रत्नाकरला हे काही पटलं नसतं। रुक्मिणी म्हणते एक फोटो काढूया का आपण, यावरती सिंधू म्हणते लग्न झाल्यानंतर फोटो तर काढायचे आहेतच की, आता सध्या आपण मात्र या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त या दोघांचं बोलणं करूया। मग प्रमोद सगळ्यांना नमस्कार करतो आणि आता तिकडून निघतो। प्रमोद नमस्कार करून ज्या वेळेला तिकडून निघतो मग मात्र घरातले सगळे चिडलेले असतात आणि आता रुक्मिणीच्या या सगळ्या बोलण्याविरुद्ध सगळेजण पेटून उठतात। त्यावरती राघव आधी सगळ्यात पहिल्यांदा राघव या सगळ्यावरती विरोध दर्शवतो आणि राघव म्हणतो मला हे बिलकुल पटलेलं नाहीये, या सगळ्यामध्ये मी या लग्नाला विरोध करतो असं म्हणत राघवने विरोध केल्यावरती रत्नाकर म्हणतो हो माझा पण या लग्नाला पूर्णपणे विरोध आहे, या लग्नाला विरोध आहे। यावरती मग मात्र राजश्री म्हणते हो माझा पण या लग्नाला विरोध आहे। सिंधू, राघव, राजश्री, रत्नाकर चौघांनी लग्नाला विरोध केल्यावरती मग मात्र रुक्मिणी म्हणते राघव आणि सिंधू मला तुमच्या दोघांशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुम्ही दोघांनी बाजूला या असं म्हणत ती सिंधू आणि राघवला एका रूममध्ये नेते आणि रूममध्ये नेऊन दोघांना बंद करून टाकते। दोघांना रूममध्ये बंद केल्यावरती रुक्मिणी म्हणते जोपर्यंत हे लग्नाचं व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत तुम्ही दोघांनी इथून बाहेर कुठेच यायचं नाही। राघव म्हणतो काकू ऐक तरी तू काय करतेस, पण काकू कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नसते आणि आता ती मात्र आडून बसते। राघव म्हणतो काहीतरी करायला पाहिजे, काहीही करून हे लग्न थांबवायलाच पाहिजे। सिंधू म्हणते पण आपण इथून काय करणार, यावरती आता मात्र राघव आणि सिंधू विचार करत असतात। तोपर्यंत अन्वी सांगते मला जगायचंच नाहीये। राजश्री म्हणते वेड्यासारखं काहीतरी बडबडू नको, या अशा अवस्थेमध्ये तुझं असं हे बोलणं खूप चुकीचं आहे, वेड्यासारखं काहीतरी करू नको असं म्हणत राजश्री तिला शांत करत असते। पण आता अन्वी काही ऐकायला तयार नसते। पण त्याच वेळेला बाहेरून ढोल ताशांचे आवाज ऐकू येतात आणि आता सगळ्यांना वाटतं की हा प्रमोद इतका हुशार आहे की तो घेऊन आला सुद्धा ढोल ताशे आणि बारात घेऊन आला। सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो। त्याच वेळेला रत्नाकर म्हणतो काय चाललंय हे सगळं, म्हणजे खरंच हा आलाय ताशा घेऊन। त्यावरती मग मात्र रेश्मा म्हणते म्हणजे मला असं वाटते सिंधूचंच चुकलंय, सिंधूने जे प्रॉमिस केलं होतं ते प्रॉमिस सिंधूने पूर्ण करायला नको होतं का, सिंधूने हे प्रॉमिस का नाही बरं पूर्ण केलं। यावरती ऋतुराज म्हणतो तू हिच्यावरती काहीतरी चुकीचं बोलून वेगळा प्रभाव करू नकोस। यावरती अन्वी म्हणते पण ना जर आजीने ठरवले की हे लग्न करणार तर ती करणारच। रुक्मिणी म्हणते बरोबर बोललीस, हे लग्न होणार म्हणजे होणार। आणि बाहेर ढोलताशा घेऊन कोण आले म्हणून पाहण्यासाठी सगळे बाहेर येतात। तिकडे सिंधू राघवला पण ढोलताशांचा आवाज ऐकू येतो। आता मात्र सगळे बाहेर येतात तर ढोलताशा घेऊन दुसरं तिसरं कोणी नाही तर आलेली असते शकुंतला देवी। शकुंतला म्हणते काय ग, म्हणजे माझ्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन मी इथे आलेली आहे, माझ्या
मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देते, पण तुझ्या मुलीला जरा राखून ठेव, ती कुठेतरी पळून गेली तर. आत्ता पण तुझी नात कुठे आहे ते जरा बघ आणि तिचं पण लग्न लावून दे. माझा मुलगा माझ्या आज्ञेत आहे, पण तुझी नात तुझ्या आज्ञेत आहे का, असं म्हणत ती मुद्दाम आता रुक्मिणीला चिडवते. इकडे सिंधू आत येऊन पाहते तर खरोखर अन्वी चिठ्ठी ठेवून पळून गेलेली असते. आता अन्वी कुठे पळून गेली असणार, सिंधू तिला शोधणार का, हे येणाऱ्या भागातच कळणार.